वेलकम स्टुडंट्स. डिफरन्शिएशन मिसलेनियस एक्सरसाइज 9 आपण स्टार्ट करतोय. त्यामधला फर्स्ट क्वेश्चन जो एमसीक्यूचा तो आपण पाहायला चालू करणार आहोत. बरं, फर्स्ट प्रॉब्लेम असा त्यातला y इक्वल्स x मायनस 4 अपॉन रूट एक्स प्लस 2. मी कसं वाचलं बघा, रूट एक्स प्लस 2 आणि तुमच्या टेक्स्टबुक मध्ये असं दिसतंय स्क्वेअर रूट ऑफ एक्स प्लस 2 असं दिसतंय. तर ते 2 रूटच्या बाहेर काढा, ते करेक्शन येतात. हे बघा, हा जो 2 नंबर आहे ना स्क्वेअर रूटच्या बाहेर असला पाहिजे, हे त्याचं करेक्शन. स्क्वेअर रूट ऑफ एक्स आणि मग प्लस 2 आणि याचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला पाहिजे. आता हे एमसीक्यूच असल्यामुळं थोड्याफार डायरेक्ट स्टेप्स केल्या तरी चालतात. फॉर एक्झाम्पल इथे मला क्वोशंट रूल वापरायचा आहे. बघा, डीवाय बाय डीएक्स इक्वल्स डिनॉमिनेटर इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर. आता डिनॉमिनेटर काय आहे सांगा, रूट एक्स प्लस 2 इनटू न्यूमरेटरचा डेरिव्हेटिव्ह, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 आणि कॉन्स्टंटचा 0 मायनस न्यूमरेटर इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर. त्यात रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती, 1 अपॉन 2 रूट एक्स आणि या कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0, तो नाहीला तरी चालतो. होल डिवायडेड बाय डिनॉमिनेटर स्क्वेअर म्हणजे रूट एक्स प्लस 2 चा ब्रॅकेट स्क्वेअर. नेक्स्ट आहे दिस टर्म मल्टिप्लाइड बाय 1 म्हणजे रूट एक्स प्लस 2, त्याला मी अपॉन 1 सहज लिहिले. दिस टर्म मल्टिप्लाइड बाय 1 म्हणजे x मायनस 4 अपॉन 2 रूट एक्स आणि होल डिवायडेड बाय, आता याचा ब्रॅकेट स्क्वेअर आपण करून घेऊया किंवा आता आहे तसं राहू दे, पुढच्या स्टेपमध्ये बघूया. रूट एक्स प्लस 2 होल स्क्वेअर. ठीक आहे. आता मी इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार आहे. 2 रूट एक्स इंटू एक्स म्हणजे 2 रूट एक्स इंटू एक्स एक्स प्लस प्लस 2 टू द 4 रूट एक्स. आता 1 इंटू एक्स मायनस 4, खरं मागं मायनस साईन, मायनस एक्स प्लस 4 अपॉन हे जे 2 रूट एक्स आहेत ना, हे मी खाली आणणार आहे पहिले 2 रूट एक्स आणि मग ब्रॅकेटमध्ये आता ह्याचा जर मी स्क्वेअर समजा केला तर a प्लस बी होल स्क्वेअर, फर्स्ट टर्म स्क्वेअर एक्स, प्रोडक्ट ऑफ 2 डबल ऑफ दॅट 4 रूट एक्स आणि लास्ट टर्म स्क्वेअर 4, लास्ट टर्म स्क्वेअर 4. नेक्स्ट ट्वाइस एक्स मायनस एक्स एक्स प्लस 4 रूट एक्स प्लस 4, याला एक ब्रॅकेट केलं आणि अपॉन 2 रूट एक्स इंटू ब्रॅकेट एक्स प्लस 4 रूट एक्स प्लस 4. आता ही टर्म आणि ही टर्म सेम आहे, कॅन्सल. फायनल आन्सर 1 अपॉन 2 रूट एक्स. हे तुमच्या ऑप्शन मध्ये कुठे काय आन्सर शोध. ओके. ओके, नाउ नेक्स्ट क्वेश्चन. y इक्वल्स ax प्लस b अपॉन cx प्लस d असा क्वेश्चन आहे. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x dy बाय dx इक्वल्स, इथं देखील क्वोशंट रूल आहे. डिनॉमिनेटर इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर, डिनॉमिनेटर cx प्लस d इनटू, आता न्यूमरेटरचा डेरिव्हेटिव्ह ax चा डेरिव्हेटिव्ह a इंटू एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 आणि b चा डेरिव्हेटिव्ह 0. त्याची तुम्हाला सवय व्हायला पाहिजे असं काही डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह प्लस सॉरी क्वोशंट रूल नाही का, डिनॉमिनेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर मायनस न्यूमरेटर ax प्लस b इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर. आता या डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह काय सांगा, c इंटू एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 आणि होल डिवायडेड बाय डिनॉमिनेटर स्क्वेअर म्हणजे cx प्लस d चा ब्रॅकेट स्क्वेअर. आता a नो ओपन करा, acx प्लस ad मायनस साइन आत देणार प्लस प्लस इंटू मायनस, मायनस होणार मायनस पुन्हा acx मायनस bc होल डिवायडेड बाय cx प्लस d चा ब्रॅकेट स्क्वेअर. acx पॉझिटिव्ह निगेटिव्ह कॅन्सल, न्यूमरेटर मध्ये ad मायनस bc शिल्लक राहील आणि डिनॉमिनेटर मध्ये cx प्लस d चा ब्रॅकेट. हे तुमचं फायनल आन्सर. ऑप्शन मध्ये कुठे आहे का बघून घ्या. ad मायनस bc आहे बघा, फोर्थ ऑप्शन आहे, डी ऑप्शन आहे. ac मायनस bc, ad मायनस bc अपॉन cx प्लस d ब्रॅकेट स्क्वेअर. ओके. थर्ड क्वेश्चन इज y इक्वल्स 3x प्लस 5 अपॉन 4x प्लस 5. हा क्वेश्चन आहे. differentiating with respect to x dy by dx equals
डिनॉमिनेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर 4x प्लस 5 हे झालं डिनॉमिनेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर. आता न्यूमरेटरचा डेरिव्हेटिव्ह मध्ये 3x चा डेरिव्हेटिव्ह 3 आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस आता न्यूमरेटर आहे 3x प्लस 5 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह 4. तुम्हाला असं डायरेक्ट सांगतात म्हणजे 4 इंटू 1 म्हणजे 4 आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 आणि होल डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर स्क्वेअर म्हणजे 4x प्लस 5 चा ब्रॅकेट स्क्वेअर. आता ओपन करा 3 4 जा 12x प्लस 3 5 जा 15 मायनस 4 3 जा 12x मायनस 4 5 जा 20 आणि डिनॉमिनेटर मध्ये 4x प्लस 5 ब्रॅकेट स्क्वेअर ऍज इट इज. 12x पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह कॅन्सल झाले. 15 मायनस 20 म्हणजे मायनस 5 अपॉन 4x प्लस 5 चा होल स्क्वेअर हे तुमचं फायनल आन्सर असलं पाहिजे. Now next question is y equals 5 sin x minus 2 upon 4 sin x plus 3. Differentiating with respect to x. dy by dx equals. इथे देखील क्वेश्चन टूल आहे. डिनॉमिनेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर 4 sin x plus 3 इंटू न्यूमरेटरचा डेरिव्हेटिव्ह 5 कोएफिशिएंट साइनचा डेरिव्हेटिव्ह cos x आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस आता न्यूमरेटर 5 sin x minus 2 into derivative of denominator 4 sin x चा डेरिव्हेटिव्ह काय cos x आणि पुढच्या कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 म्हणजे तो लिहायची आवश्यकता नाही डिवाइडेड बाय 4 sin x plus 3 ब्रॅकेट स्क्वेअर डिनॉमिनेटर स्क्वेअर. आता मी ओपन करायचं 4 5 जा 20 sin x cos x प्लस 3 5 जा 15 cos x पुन्हा मायनस 5 4 जा 20 sin x cos x आणि मायनस इंटू मायनस प्लस 2 8 cos x 4 2 जा 8 cos x होल डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर स्क्वेअर 4 sin x प्लस 3 चा ब्रॅकेट स्क्वेअर 20 sin cos मायनस 20 sin cos कॅन्सल 15 प्लस 8 23 cos x upon 4 sin x plus 3 ह्याचा ब्रॅकेट स्क्वेअर हे तुमचं काय असेल फायनल आन्सर असेल. ओके आता त्यातला फिफ्थ क्वेश्चन काय दिला तुम्हाला. fx is a derivative of gx. लाईन नीट वाचा. fx is a derivative of gx. gx is a derivative of hx. gx is derivative of hx. त्यानंतर hx ही टर्म तुम्हाला दिलेली देन fx प्लस hx काय असं तुम्हाला त्यांनी विचारलं. देन fx प्लस hx काय असलं पाहिजे. क्वेश्चन एकदम व्यवस्थित समजला का? बरं आता आपल्याला fx प्लस hx त्यांनी विचारलंय. त्यामुळे hx तर तुम्हाला माहितीच आहे बघा हे स्टेट हवे hx आहे. फक्त आपल्याला fx मिळवायचं आणि त्यासाठी ही इन्फॉर्मेशन दिली तुम्हाला काय fx इज डेरिव्हेटिव्ह ऑफ gx आणि gx इज डेरिव्हेटिव्ह ऑफ hx. आता बघा मी पहिल्यांदा तुम्हाला hx दिल्यामुळे इथून सुरुवात करतो. gx इज डेरिव्हेटिव्ह ऑफ hx. आता hx चा डेरिव्हेटिव्ह काय सांगा तर h डॅश x. hx चा डेरिव्हेटिव्ह काय h डॅश x. बघा gx इज म्हणजे gx इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ hx. hx चा डेरिव्हेटिव्ह h डॅश x जसं आपण fx चा डेरिव्हेटिव्ह f डॅश x म्हणतो ना तसं. मग आता मला सांगा या h डॅश x म्हणजे ह्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह पाहिजे तुम्हाला. मग आता काय डेरिव्हेटिव्ह सांगा. a कोएफिशिएंट साइनचा डेरिव्हेटिव्ह cos. आता मी इथं नुसतंच b लिहितोय साइन देत नाही. cos चा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय झाला 0 म्हणजे हे तुम्हाला काय मिळालं सांगा gx मिळालं gx. आता ही लाईन वाचा. fx इज अ डेरिव्हेटिव्ह ऑफ gx म्हणजे fx इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ gx म्हणजे कोण सांगा g डॅश x. gx चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे g डॅश x. मग आता बघा इथं gx आहे ना मग आता ह्याचा डेरिव्हेटिव्ह घ्या बरं या टर्मचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे तुम्हाला fx मिळेल सांगा
जी डॅश एक्स म्हणजे ह्याचा डेरिव्हेटिव्ह जी एक्सचा डेरिव्हेटिव्ह, ए कोइफिशियंट कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स, मायनस साइन ॲज इट इज बी, आणि साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय सांगा कॉस एक्स. हा झाला तुमचा एफ एक्स. मग तुम्हाला त्यांनी विचारले फाइंड एफ एक्स प्लस एच डॅश एक्स तुम्हाला विचारलं. मग खाली लिहा कन्सिडर एफ एक्स प्लस एच एक्स, सॉरी एच डॅश नाही एच एक्स, एफ एक्स प्लस एच एक्स. सांगा एफ एक्स काय मिळाला आपल्याला, मायनस ए साइन एक्स मायनस बी कॉस एक्स. हे एच हे झालं एफ एक्स. आता एच एक्स काय बघा इथं आहे, बघा एच एक्स इथं दिलेलं आहे प्लस हा ए साइन एक्स प्लस बी कॉस एक्स प्लस सी. तर ही ऍडिशन आपल्याला पाहिजे. ए साइन एक्स निगेटिव्ह पॉझिटिव्ह, बी कॉस एक्स निगेटिव्ह पॉझिटिव्ह, फायनल आन्सर सी. बघा ऑप्शन मध्ये तुम्हाला कुठेतरी सी दिसेल बघा. ठीक आहे. ओके, नाउ सिक्स्थ क्वेश्चन बघा काय दिलंय वाचा व्यवस्थित. इफ एफ एक्स इक्वल्स ट्वाइस एक्स प्लस 6 for 0 less than or equal to x less than or equal to 2 equals ax square plus bx for 2 less than x less than or equal to 4 is differentiable at x equals to, then find the values of a and b. Then find the values of a and b. त्याने असं म्हणलं की हे फंक्शन डिफरन्शिएबल आहे. मग आता मला सांगा हे फंक्शन डिफरन्शिएबल आहे म्हटल्यावर ह्याचा लेफ्ट हँड साइड डेरिव्हेटिव्ह राईट हँड साइड डेरिव्हेटिव्ह इक्वल असला पाहिजे. याच्यावरून आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. म्हणजे लेफ्ट हँड साइड डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय सांगा, एफ डॅश ऑफ 2 मायनस मग एफ ऑफ ए प्लस एच मायनस एफ ऑफ ए अपॉन एच. तो फॉर्म्युला जो आहे तो रिप्लेस करून आपण मागे एक्सरसाइज मध्ये ते पाहिलेले आहेत प्रॉब्लेम. पण हे एमसीक्यूज आहेत त्यामुळे याच्या थोड्याशा जरा डायरेक्ट स्टेप्स कशा करायच्या बघा. ज्या अर्थी फंक्शन डिफरन्शिएबल आहे त्याचा अर्थ ते 100% कंटिन्युअस असलं पाहिजे. मग डिफरन्शिएबल आहे म्हणजे कंटिन्युअस असलंच पाहिजे, कारण डेरिव्हेटिव्ह मध्ये कंटिन्युटीचा पार्ट हा येतोच, लिमिटचा पार्ट हा येतोच. त्यामुळे ज्या अर्थी त्याने डिफरन्शिएबल आहे असं सांगितलंय त्या अर्थी ते काय असलं पाहिजे, कंटिन्युअस देखील असलं पाहिजे. आपण हे कंटिन्युअस आहे याचा वापर करून हे आपण प्रॉब्लेम सोडवू. सिन्स एफ एक्स इज डिफरन्शिएबल ऍट एक्स इक्वल्स टू एफ एक्स मस्ट बी continuous at x equals to. ज्या अर्थी डिफरन्शिएबल आहे त्या अर्थी कंटिन्युअस असलंच पाहिजे. मग आपण कंटिन्युटीचा दोन्ही बाजूचा अप्रोच बघूया. म्हणजे लिमिट ॲज x टेंड्स टू 2 मायनस ऑफ एफ एक्स मस्ट बी इक्वल टू लिमिट ॲज x टेंड्स टू 2 प्लस ऑफ एफ एक्स. मग आता लेफ्ट हँड साइड करता वरचं फंक्शन आहे. सो लिमिट ॲज x tends to 2 minus काय घेणार आपण twice x plus 6 is equal to limit as x tends to 2 plus of fx. काय fx आहे सांगा आपल्याकडे, राईट हँड साठी फंक्शन काय सांगा, ax square plus bx हे फंक्शन. कुठेही डिनॉमिनेटर 0 होत नाहीये. x ला 2 डायरेक्ट रिप्लेस करा, इथं पण 2 रिप्लेस करा. हे जे साइन आहेत ते फक्त अप्रोच सांगतात. हे -2 कधीही नसतं लक्षात ठेवा, हा कायम +2 असतो. 2 रिप्लेस केल्यानंतर 2 इंटू ब्रॅकेट 2 प्लस 6 इज इक्वल टू, इकडे पण 2 रिप्लेस करा, a इंटू ब्रॅकेट 2 स्क्वेअर प्लस b इंटू ब्रॅकेट 2 2 टू द 4 प्लस 6 10 इज इक्वल टू 4a प्लस ट्वाइस b. हवं तर 2 कॉमन आणि कॅन्सल करू शकता. त्यातनं 2 कॉमन आणि कॅन्सल 5 इक्वल्स 2a प्लस b. आता हे झाल्यानंतर तुमच्या ऑप्शन्स कडे यायचं. पहिलं ऑप्शन बघायचं. इथं लिहितो मी साईडला 2a प्लस बी 2a प्लस इथलं आन्सर आहे 2a प्लस बी इक्वल्स 5. हे आपलं ही लास्ट स्टेप आहे. मग आता ऑप्शन पहिलं बघा. समजा -3/2 आणि 3 -2/2 आणि 3 जर मी रिप्लेस केले, ठीक आहे बघा, -3/2 रिप्लेस केल्यावर 2 2 कॅन्सल होईल. हे -3 हे +3, आन्सर 5 येत नाही म्हणजे पहिलं ऑप्शन चालत नाही तुम्हाला. दुसरा ऑप्शन 3/2 आणि 8 हे बघा 3/2 आणि 8. 3/2 जर मी इथे रिप्लेस केले तर 2 2 कॅन्सल 3 राहील आणि 8 3 प्लस 8 कधी 5 येत नाही. मग तिसरा ऑप्शन बघा, हाफ आणि 8 बघा, हाफ रिप्लेस करा. 2 इंटू हाफ म्हणजे 1 प्लस 8 कधी 5 येत नाही. शेवटचा ऑप्शन बघा -3/2 आणि 8 बघा 2 इंटू ब्रॅकेट -3/2 आणि हे +8
कॅन्सल 5 मायनस 3 सॉरी 8 मायनस 3 म्हणजे 5 हे बघा हे आलं म्हणजे याचा अर्थ हे ऑप्शन तुमचं फोर्थ ऑप्शन जे ते बरोबर आहे -3/2 8 इज द करेक्ट ऑप्शन ओके ऑप्शन डी ओके नाउ क्वेश्चन नंबर 7 fx equals x square plus sin x plus 1 for x less than or equal to 0 आणि is equal to x square minus 2x plus 1 for x greater than 0 पाहिजे. काही जणांच्या पुस्तकात x less than or equal to 0 असेल तर ते साइन बदलून घ्या. इथे करेक्शन आहे x greater than 0 करून घ्या. आणि जे खाली ऑप्शन्स आहेत ना ते असं आहे म्हणजे कंटिन्युअस आहे डिफरन्शिएबल नाही किंवा कंटिन्युअस नाही डिफरन्शिएबल आहे किंवा कंटिन्युअस पण आहे डिफरन्शिएबल आहे किंवा दोन्ही नाही अशा प्रकारचे साधारण ते ऑप्शन्स आहेत. बघा f is continuous at x equals 0 but not differentiable हे पहिलं ऑप्शन. f is neither continuous nor differentiable at x equals 0. f is continuous at x equals 0 but differentiable किंवा and differentiable at x equals 0 किंवा असं अशा प्रकारचे थोडक्यात काय तर कंटिन्युअस आणि डिफरन्शिएबिलिटी असं दोन्ही गोष्टी तुम्हाला याच्यात या फंक्शनच्या बाबतीत चेक करायच्या. म्हणजे कंटिन्युअस आहे डिफरन्शिएबल आहे किंवा कंटिन्युअस नाही डिफरन्शिएबल नाही किंवा ह्यातलं आहे त्यातलं नाही ह्यातलं आहे त्यातलं नाही जे काही कॉम्बिनेशन येईल ते आपल्याला आन्सर लिहायचंय. पहिला आपण पार्ट आपण त्यातला कंटिन्युटीचा बघूया. मी असं लिहितो हेडिंग कंटिन्युटी ऍट x इक्वल्स 0. आपण लेफ्ट हँड साइड अप्रोच बघूया. आपण बघा लिमिट ॲज x टेंड्स टू 0 मायनस ऑफ fx इक्वल्स लिमिट ॲज x टेंड्स टू 0 मायनस हा सांगा fx काय लेस दॅन 0 करता काय फंक्शन आहे बघा x स्क्वेअर प्लस sin x प्लस 1 हा तुमचा लेफ्ट हँड साइड अप्रोच. मग आता बघूया आपण x ला सरळ 0 रिप्लेस करा 0 स्क्वेअर 0 sin 0 0 प्लस 1 म्हणजे लेफ्ट हँड साइड अप्रोच किती आला 1 आला. ठीक आहे. आता राइट हँड साइड अप्रोच बघूया आपण. लिमिट ॲज x टेंड्स टू 0 प्लस ऑफ fx हा राइट हँड साइड ग्रेटर दॅन 0 हा राइट हँड साइड अप्रोच. लिमिट ॲज x टेंड्स टू 0 प्लस हा काय आहे सांगा fx x स्क्वेअर मायनस 2x प्लस 1 x ला डायरेक्ट 0 रिप्लेस कर 0 स्क्वेअर मायनस 2 इंटू 0 प्लस 1 म्हणजे फायनल आन्सर 1. लेफ्ट हँड साइड लिमिट 1 राइट हँड साइड लिमिट 1 याचा अर्थ हे फंक्शन कंटिन्युअस असलं पाहिजे ऍट x इक्वल्स 0. देयरफॉर fx इज कंटिन्युअस ऍट x इक्वल्स 0. fx इज कंटिन्युअस ऍट x इक्वल्स 0. हा झाला कंटिन्युटीचा पार्ट झाला. म्हणजे कंटिन्युअस आहे. आता इथे मी लिहून ठेवतो कंटिन्युअस आहे. आता डिफरन्शिएबल आहे की नाही हे आपण चेक करायचं. यासाठी आपल्याला लेफ्ट हँड साइड डेरिव्हेटिव्ह आणि राइट हँड साइड डेरिव्हेटिव्ह बघायचं आहे. त्याचे वेगवेगळे दोघां म्हणजे लेफ्ट हँड राइट हँडचे फॉर्म्युले वापरायचे आणि ते चेक करायचे आपल्याला. ओके ओके आता आपण कंटिन्युटी चेक केली आहे. आता डिफरन्शिएबिलिटी आपण चेक करू. DIFFERENTIABILITY डिफरन्शिएबिलिटी ऍट x इक्वल्स 0. आता याचा लेफ्ट हँड साइडचा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला काय बघूया. ऍक्च्युली हे एमसीक्यूज मध्ये एवढं डिटेल करायचं नसतं पण तुम्हाला समजावून म्हणून मी करून दाखवायला लागलो बरं का. बरं f डॅश ऑफ a मायनस म्हणजे लेफ्ट हँड साइड डेरिव्हेटिव्ह f डॅश ऑफ a मायनस इक्वल्स लिमिट ॲज h टेंड्स टू 0 मायनस f ऑफ a प्लस h मायनस f ऑफ a आणि अपॉन h हा तुमचा फॉर्म्युला. फर्स्ट आपल्याला f डॅश ऑफ a च्या जागी मला x इक्वल्स a च्या जागी मला x इक्वल्स 0 पाहिजे. म्हणजे आपला फॉर्म्युला मॉडिफाय काय झाला सांगा f डॅश ऑफ 0 इक्वल्स 0 मायनस सॉरी इक्वल्स लिमिट ॲज h टेंड्स टू 0 मायनस हे आहे तसे f ऑफ a च्या जागी 0 म्हणजे 0 प्लस h मायनस f ऑफ 0 आणि अपॉन h इक्वल्स लिमिट ॲज h टेंड्स टू 0 मायनस सांगा 0 प्लस h म्हणजे h म्हणजे f ऑफ h मायनस f ऑफ 0 अपॉन h लिमिट ॲज h टेंड्स टू 0 सांगा f ऑफ h काय बघा f ऑफ h
लेफ्ट हँड साइड अप्रोच आहे, म्हणजे इथं बघायचं तुम्ही याच्यात. सांगा एफ ऑफ एच, एच स्क्वेअर प्लस साइन एच प्लस 1 हे झालं एफ ऑफ एच मायनस एफ ऑफ 0. आता एक्स ला 0 इथं घेता येतं का वर घेता येते, तर वर. मग एक्स ला 0, एफ ऑफ 0 इथून सांगा एफ ऑफ 0. हे बघा एफ ऑफ 0 म्हणजे 0 स्क्वेअर, इथं 0 रिप्लेस करा. एफ ऑफ 0 पाहिजे, साइन 0 म्हणजे 0 आणि हे पुढचे प्लस 1 ऍज इट इज आणि होल डिवायडेड बाय एच. आता हे ब्रॅकेट ओपन केलं की 1 आणि हे मायनस साइन त्याला गेल्यानंतर हा 1 आणि हा 1 काय होईल सांगा, कॅन्सल. मग आता शिल्लक काय राहील, तर लिमिट ॲज एच टेन्स टू 0 ऑफ एच स्क्वेअर प्लस साइन एच आणि अपॉन एच. यात जर मी सेपरेट डिव्हिजन केलं, इकडे कंटिन्यू करतो, तर काय आहे बघा, लिमिट ॲज एच टेन्स टू 0 मायनस सेपरेट डिव्हिजन झाल्यानंतर एच स्क्वेअर अपॉन एच प्लस साइन एच अपॉन एच इक्वल्स लिमिट ॲज एच टेन्स टू 0. यातला एक एच कॅन्सल झाला आणि प्लस साइन एच अपॉन एच शिल्लक राहील. साइन अँगल अपॉन अँगल 1 आणि एच ला डायरेक्ट 0 रिप्लेस करा. 0 प्लस 1 म्हणजे 1. थोडक्यात तुमचं एफ डॅश ऑफ 0 मायनस म्हणजे लेफ्ट हँड साइड डेरिव्हेटिव्ह आहे, एफ डॅश ऑफ 0 मायनस ह्याचा आन्सर काय आला सांगा, 1 आलं. ठीक आहे, आता इथं लिहितो मी एफ डॅश ऑफ 0 मायनस चा आन्सर काय आला सांगा, 1 आलं. हा आपला कुठला अप्रोच झाला, आता लेफ्ट हँड साइड. आता असाच राईट हँड साइड अप्रोच आपल्याला पाहायचा, राईट हँड साइड. ठीक आहे, ओके. आता राईट हँड साइड अप्रोच करता फॉर्म्युला काय आहे, एफ ऑफ एफ डॅश ऑफ ए प्लस इक्वल्स लिमिट ॲज एच टेन्स टू 0 प्लस. सगळं सेम आहे, बाकी एफ ऑफ ए प्लस एच मायनस एफ ऑफ 0, फक्त इथं आणि इथं बदल करायचं. ठीक आहे, एवढं लक्षात आलं. आता आपल्याला एफ डॅश ऑफ 0 म्हणजे ऍट एक्स इक्वल्स ए नाही, आपला ऍट एक्स इक्वल्स 0 आहे, इक्वल्स लिमिट ॲज एच टेन्स टू 0 प्लस एफ ऑफ ए च्या जागी 0 प्लस एच मायनस एफ ऑफ 0 आणि अपॉन काय सांगा एच. म्हणजे लिमिट ॲज एच टेन्स टू 0 प्लस एफ ऑफ 0 प्लस एच म्हणजे एच मायनस एफ ऑफ 0 आणि अपॉन एच. आता मला सांगा एच टेन्स टू 0 प्लस म्हणजे राईट हँड साइड अप्रोच. मग राईट हँड साइड अप्रोच साठी फंक्शन कोणतं बघायचं, हे बघा, हे 0 पेक्षा मोठ्या व्हॅल्यूज, हे 0 आणि 0 पेक्षा लहान, 0 आणि 0 पेक्षा लहान, इथं 0 पेक्षा मोठ्या व्हॅल्यूज, म्हणजे हा राईट हँड साइड अप्रोच. मग एफ ऑफ एच पाहिजे, मग इथं बघायचं, हे एफ एक्स आहे तुमचं, मला एफ ऑफ एच पाहिजे. सांगा काय होणार, सांगा लिमिट ॲज एच टेन्स टू 0 प्लस एफ ऑफ एच पाहिजे, इथं बघून सांगा एच स्क्वेअर मायनस ट्वाइस एच प्लस 1 मायनस एफ ऑफ 0. आता मला सांगा इथं तुम्हाला 0 घेताच येत नाही, इथं घेता येतो. एफ ऑफ 0 इथनं सांगायचं मायनस 0 स्क्वेअर प्लस साइन 0 आणि प्लस 1 होल डिवायडेड बाय अपॉन एच. पुन्हा एकदा हा प्लस 1 आणि मायनस साइन त्याला मिळाल्यानंतर हे मायनस 1 कॅन्सल, साइन आत गेल्यानंतर कॅन्सल होतो. राहिलेल्या दोघांमधून लिमिट ॲज एच टेन्स टू 0 प्लस राहिलेल्या दोघांमधून या दोघांमधून एच कॉमन काढा, एच मायनस 2 आणि अपॉन एच कॅन्सल. एच ला 0 रिप्लेस करा, मी इथं समोर करतो 0 मायनस 2 म्हणजे फायनल आन्सर काय आलं -2. हे एफ डॅश ऑफ 0 प्लस आलं, इथं येतो एफ डॅश ऑफ 0 प्लस चा आन्सर आलं -2. म्हणजे लेफ्ट हँड साइड अप्रोच 1, राईट हँड साइड अप्रोच डेरिव्हेटिव्हचा -2. मग खाली लिहायचं सिन्स एफ डॅश ऑफ 0 मायनस नॉट इक्वल्स एफ डॅश ऑफ 0 प्लस, therefore fx is not differentiable at x equals 0. म्हणजे कंटिन्युअस आहे पण डिफरन्शिएबल नाहीये, असं त्यात जे ऑप्शन असेल ते तुम्हाला शोधायचं. आता जरा ऑप्शन्स कडे बघा, मी तुम्हाला सांगतो
कंटिन्युअस आहे पण डिफरन्शिएबल नाही असं ऑप्शन शोधा. हा 7वा क्वेश्चन चालू ना आपला 7th. बघा फर्स्ट ऑप्शन f इज कंटिन्युअस ॲट x इक्वल 0 बट नॉट डिफरन्शिएबल ॲट x इक्वल 0. हे नॉट डिफरन्शिएबल आणि कंटिन्युअस म्हणजे फर्स्ट ऑप्शन त्याचं बरोबर आहे. लक्षात आलं सगळ्यांना? फर्स्ट ऑप्शन त्यातला करेक्ट आहे. नाउ लास्ट क्वेश्चन 8th क्वेश्चन. हे खरे एमसीक्यूचं प्रॉपर टाईप आहे. लक्षात ठेवा हे महत्वाचं. एफ एक्स इक्वल्स एक्स रेस टू 50 अपॉन 50 प्लस एक्स रेस टू 49 अपॉन 49 48 अपॉन 48 वगैरे वगैरे असं करत करत 1 पर्यंत आलेलं आहे. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला आणि विचारलंय एफ डॅश ऑफ 1 किती. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला हे कळलं पाहिजे की या फंक्शन मध्ये इथून इथपर्यंत टर्म्स किती आहेत. असं जर मी तुम्हाला विचारलं टर्म्स किती आहेत तर तुम्हाला हे सांगता आलं पाहिजे की याच्यामध्ये 51 टर्म्स आहेत. किती टर्म्स आहेत सांगा? 51 टर्म्स आहेत. कसं? लक्ष द्या. 50 पॉवर आहे 49 48 कमी कमी करत एक्स स्क्वेअर बाय 2. तुम्ही याच्याकडे असं बघा एक्स रेस टू 1 अपॉन 1 बघा. म्हणजे हे 50 पासून हे एक्स रेस टू 1 पर्यंत हे सगळे 50 टर्म आणि एक ऍडिशनल एक्स्ट्रा टर्म आहे 1 म्हणजे 51 टर्म्स आहेत. मग डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर फक्त कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 होणार आणि 50 टर्म शिल्लक राहणार. 50 टर्म शिल्लक राहणार. हे तुम्हाला कळलं पाहिजे. आता डेरिव्हेटिव्ह एफ डॅश एक्स मध्ये अपॉन 50 हा कोइफिशियंट आहे तो तसाच राहणार. एक्स रेस टू 50 चा डेरिव्हेटिव्ह 50 एक्स रेस टू 49 आणि अपॉन 50 हे इथलेच आहेत प्लस 49 पुढे येणार एक्स रेस टू 48 अपॉन 49 आहे तसे प्लस 48 पुढे येणार एक्स रेस टू 47 अपॉन 48 असं करत करत डिफरन्शिएट. आता इथं बघा एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह ट्वाइस एक्स अपॉन 2 आहे तसे राहणार आणि या एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 आणि या कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय झाला 0. म्हणजे इथून इथपर्यंत मगाशी 51 टर्म्स होते. एका टर्मचा डेरिव्हेटिव्ह 0 झाला म्हणून आता 50 टर्म शिल्लक राहिले. मी सारखं काय सांगतोय तुम्हाला लास्ट स्टेपला कळेल. आता बघा 50 कॅन्सल 49 कॅन्सल हे कॅन्सल 2 कॅन्सल सगळे कॅन्सल. म्हणजे राहिलं काय सांगा एफ डॅश एक्स काय राहिलं सांगा एक्स रेस टू 49 प्लस एक्स रेस टू 48 प्लस एक्स रेस टू 47 प्लस डॅश 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 प्लस एक्स आणि हे शेवटचे 1. इथून इथपर्यंत किती टर्म्स आहेत? 50 टर्म्स आहेत. 50. आपल्याला एफ डॅश ऑफ 1 पाहिजे. एफ डॅश ऑफ 1 म्हणजे एक्सच्या जागी 1 आलेत ना. 1 रेस टू 49 प्लस 1 रेस टू 48 1 रेस टू 47 डॅश 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 हे एक्स ही 1 आणि हे 1 आहे तस की ऍज इट इज. मग आता हे 1 ची कितवी पण पॉवर किती असते? 1च असते. म्हणजे 1 प्लस 1 प्लस 1 प्लस डॅश 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 प्लस 1 प्लस 1. मी मगाशीपासून तुम्हाला सारखं सांगतोय इथून इथपर्यंत किती टर्म्स आहेत? 50 50. इथून इथपर्यंत 51 टर्म्स आहेत पण डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर एक त्यातली टर्म कमी झाली म्हणून 50 टर्म्स. 1 1 1 1 1 1 असं 50 वेळा ऍड केले की फायनल आन्सर एफ डॅश ऑफ 1 चं किती येणार आहे? तर ते 50 येणार आहे. हे ऑप्शन मध्ये आहे का बघा तुमच्या. फायनल आन्सर किती आहे? 50. ओके. इथे तुमचा आता हा एमसीक्यूचा पार्ट आपण संपला. आता नेक्स्ट पिरियड मध्ये आपण काय पाहणार आहोत? क्वेश्चन 2. त्यामध्ये पुन्हा डिफरन्शिएबिलिटी आणि कंटिन्युटी यातले रिलेशन हाच पार्ट आपल्याला 11वी मध्ये जास्त आहे. लक्षात ठेवा. मी पुन्हा सांगतो 11th स्टँडर्ड पेक्षा 12वीचा डेरिव्हेटिव्ह तुमचा खूप सोपा आहे. इथपर्यंत फक्त हा आपला अवघड भाग आहे. हा आता नेक्स्ट पिरियड मध्ये आपण पाहूया. टिल देन गुड बाय.